गणेश जयंतीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। राज्यभरातील भाविक हे बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत। दरम्यान भाविकांशी बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूया। मी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ आहे आणि माझ्या समेत काही भाविक आहेत। आज गणेश जयंतीनिमित्त त्या भाविकांनी आज सकाळपासून गर्दी केली होती। काय सांगाल, सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, आपण कुठून आलो? मी पुण्यातच आहे, डेक्कन एरिया। खूपच सुंदर दर्शन झालं आज, जणू देवाने स्वतःहून बोलायला वाटतंय। खूप बरं वाटतं आता दर्शन सकाळ देवाचं दर्शन म्हणजे पहिल्या दिवशी एक सकाळी देवाचं दर्शन झालं की दिवस जरा चांगला जातो, म्हणून खूप चांगलं वाटतं की आज दर्शन झालं आमचं। आज गणेश जयंती म्हणजे गणेशाचा जन्म असा आपण मानलं जातो आणि गणेशाचा जन्म झाला आहे आणि हा गणेश जन्म पुण्यामध्ये तर जो सगळे मंडळ सगळ्या ज्या ठिकाणी गणपतीचा आहे ते सगळे साजरा करतात आणि मागी गणेश उत्सव म्हणजे जो मी म्हटल्याप्रमाणे तो मागी गणेश उत्सवाला पण आजपासून सुरुवात होती। ते मागी गणेश उत्सव जवळजवळ महिनाभर चालतो आणि या महिन्याभरात वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या धार्मिक गोष्टी होतात। आज मागे गणेश उत्सव आहे, त्यानिमित्त मी एक दगडूशेठ गणपतीचा एक छोटासा कार्यकर्ता आहे। तर पहाटे 5 वाजल्यापासून दर्शनाचे रांग लागलेली आहे। संध्याकाळीपर्यंत बऱ्याच दर्शनांचा लाभ घेत असतात भाविक, मनोभावे पूजा करत असतात। त्यांच्या जे मनात काय मागणे ते आज मागत असतात। आणि पाहिलं की अनेक जे भाविक आहेत आज सकाळपासून बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या मनातील ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्या बाप्पाच्या पुढे मांडताना दिसत आहेत। लोकशाहीसाठी तुम्ही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।